मुलगी काय किती वर्षाची होती, कुठं राहत होती, त्यानंतर पोलिसांनंतर नेमकं काय दिसून आलं, एकूण सगळं सविस्तर थोडं सांगा. काल 3च्या नंतर म्हणजे निदर्शन असलं की ही मुलगी नाही आहे, म्हणजे गायब आहे, ते पत्ता आहे त्याचा. तसा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी रिपोर्ट दिला गायब आहे. त्याच्यानंतर शोधाशोध त्यांनी सगळ्यांनी पोलीस स्टेशनवाल्यांनी सगळ्यांनी केली. त्याच्यानंतर आज सकाळी समजलं की असं असं या ठिकाणी मुलगी आहे. त्याच्यानंतर सगळी यंत्रणा इथं आली. त्यांनी काय म्हणजे त्यांची प्रोसेस सगळी केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे आम्हालाही काही माहीत नाही अजून. नेमकं मुलीबाबत काय घडलेलं आहे का, काही सांगता येत किती नाही. लोकांना ताब्यात घेतलंय तसं अजून काही पोलिसांचं त्यांचं चालू आहे. सगळी टीम आपली आलेली आहे, त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. काय असेल ते आपल्याला त्यांच्याकडूनच समजेल. आम्हाला दर्शनी तुम्ही तिथे पाहिला, काय निदर्शनास आलं तिथं, कशा तिथं म्हणजे त्यांनी हे केलेलं म्हणजे पूर्ण त्या मुलीच्या ह्याच्यावर झाकलेलं, त्याच्यामुळे कुणालाच काही स्पष्ट दिसलं नाही. असं म्हणजे आम्ही पण पंचमन होतो तिथं, पण काहीच दिसलं नाही तसं आम्हाला. काय असेल ते आता पोस्टमॉर्टमसाठी नेलेले, त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळेल काय असेल ते. SP साहेब स्वतः सगळ्यांना सांगतात. आज 10च्या नंतरच म्हणजे आम्हाला सगळ्यांना सांगण्यात फोनवरून असं असं इथं आहे, म्हणजे काल जी मुलगी तुमच्या इथं नव्हती ती आज म्हणजे आहे, तेच आहे का बघून खात्री पटवून आपले त्याच्यासाठी आम्ही सगळी इथं आलो. नाही परप्रांती आहेत ते. असल्यामुळे हे आपलं शेगाव आहे. शेगाव हे 5 ठिकाणी विभागलेलं आणि म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी परप्रांतीय म्हणा किंवा या एमआयडीसीच्या कामाच्या निमित्तानं बाहेरचे लोक इथे येऊन भरपूर राहिलेले आहेत आणि ह्या अशा घटना वरचेवर घडत असतात. त्यामुळं आपलं नाव हे बदनाम होतं आहे. परंतु ही जी घटना घडल्या लहान मुलीच्या बाबतीत ही दुर्दैव आहे. तर ही घटना काय घडल्या किंवा काय नाही तर पोलिसांना रितसर संपूर्ण त्यांच्या पद्धतीने पंचनामा झालेला आहे, त्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल.